आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दुसरा जनसंवाद मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये वोट चोरीचा मुद्दा घेऊन काही नागरिक अजित पवारांकडे तक्रार करण्यासाठी आले। हे प्रकरण काय हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत ते पुण्यातून आलेले नागरिक आहेत। काय सांगाल, तुमच्या हातामध्ये भली मोठी यादी दिसती, ही यादी कशाची आणि कुठली तक्रार तुम्ही अजितदादांकडे घेऊन आला होता? अजितदादांकडे आम्ही चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आजूबाजूच्या पर्वती, हडपसर, खडकवासला, शिरूर आणि वडगाव शिरी या मतदारसंघातील नागरिकांची नावे चिंचवडमध्ये लावून घेतलेली आहेत। फार पूर्वीपासून हा प्रकार झालेला आहे, पण ही लोक चिंचवड मतदारसंघात राहत नाहीयेत। फक्त इलेक्शनच्या दिवशी त्यांना आणलं जातं आणि मतदान करून घेतलं जातं। त्यामुळे ते ज्यांना कोणाला उभे करतात ते आमचाच निवडून येतात। चिंचवडमध्ये एकूण 13 प्रभाग आहेत। 13 आम्हाला जे 5 मधून टोटल वोटर सापडले 55,660, म्हणजे ऍव्हरेज 3.5 ते 4,500 प्रत्येक विधानसभेत जरी पकडले तरी हे विनिंग वोट आहे, ते 100% निवडून येतात। पाहिलं तर 55,000पेक्षा अधिक बाहेरचे मतदार हे चिंचवड मतदारसंघामध्ये येतात आणि मतदान करून सुद्धा आता हे 55,000 मतदार आहेत ते मुळात कुठले मतदार आहेत आणि कुठल्या मतदारसंघातले? हे 55,000 मतदार आहेत ना, हे पर्वती, हडपसर, खडकवासला, वडगाव शिरी आणि शिरूर याच्यामधली ही नावं आहेत। ह्या भागातले जे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आहेत, त्यांनी मला विचारलं का हे अशी काही प्रकार आहेत, या संदर्भात आपल्याकडे काही करू शकतो का, काही पुरावा मिळेल का? तर आमची या संदर्भात आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा डेटा आहे। या 5 याच्यात आम्ही जेव्हा मॅपिंग केलं तेव्हा असं लक्षात आलं की हे फार मोठं भयंकर वास्तव आहे। हा डेटा बाहेर आला कसा? नाही, आम्ही काढलं ना, आमच्याकडे टोटल मॅपिंग केलं आम्ही सॉफ्टवेअरच्या मदतीने। चिंचवडचा डेटा, हडपसरचा डेटा हा एकमेकाला जुळून घेतला। ज्यांची वय सारखी आहेत, पत्ते सारखे आहेत, नाव पूर्ण सारखं आहे जिथल्या तिथे। काही यांच्यात वय पण एकच आहे किंवा वयामध्ये 2 वर्ष 3 वर्षाचं अंतर आहे। यातले 22% समजा योगायोग असू शकेल, 100% योगायोग नाही ना हा। तर हे नावं लावून घेतलेली आहेत आणि हे महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यामध्ये त्या वेळच्या ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी आहेत त्यांनी हा प्रकार केलेला आहे, पण आतापर्यंत पुरावा नव्हता त्यामुळे बोलू शकत नव्हतं। काही काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात, अजून नाव नोंदणी होणे बाकी आहे। मात्र आपल्यासोबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आहेत। हे खूप भयंकर दिसते, कारण 50,000 बाहेरचे 54,600 बाहेरचे मतदार येऊन चिंचवड मतदारसंघामध्ये मतदान करतात। आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात। 13 प्रभाग आहेत चिंचवड मध्ये। 13 प्रभागात एका प्रभागात 4,200 आणि सिटिंग मेंबर जे आहे ते येणारच निवडून, एवढी मतं जर मिळाली तर। कारण मतदान 11,000 लागते, 50% मतदान, 40% मतदान त्यामध्ये मिळत आहे, त्यामुळे ते निवडून येतील। हा प्रकार लय जुना झालेला दिसतोय, आजच नाही झाला, फक्त आमच्यावर निदर्शन आता आला म्हणून आम्ही हे सगळं काढलं आणि अजितदादांना आता आम्ही पत्र दिलं, याद्या दाखवल्या, त्यांनी कलेक्टरला आदेश दिलेत लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्या असं त्यांनी सांगितलं। आता मतदार यादीमध्ये कशा प्रकारचं गोळे आपण पाहूयात, काय सांगाल? आता तुमच्या हातात ही मतदार यादी, कशा प्रकारे नागरिकांची दुबार नाव नोंदणी झालेली आहे? बघा, उदाहरणार्थ आता चिंचवड मतदारसंघ, संबंधित व्यक्ती हा चिंचवड मतदारसंघातला राहणारा नाही, तरी पण त्याचं नाव ह्या मतदारसंघामध्ये आहे। पण आम्हाला असं निदर्शनास आणून द्यायचं, इथं बघा, इथं पण राहतो आणि इथं पण राहतो, मतदान मात्र इथं करतो, म्हणजे किती मोठा फ्रॉड आहे हा। म्हणून आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। आता बघूयात याच्यामध्ये काय अपडेट होतात, काय होत नाही ते, पण संबंधित प्रकार हा खूप भयानक आहे। तर आपण पाहिले तर हे 50,000पेक्षा अधिक मतदारांची दुबार मतमोजणी ही चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये झाल्याचं या नागरिकांनी निदर्शनास आणून दिले। त्यामुळे आता निवडणूक आयोग या प्रकरणी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।